नमस्कार सर्वांना. तर मी बनवते चपाती. तर अशा पद्धतीने जर तुम्ही चपाती बनवली ना तर नक्की सांगते एवढी छान फुगणार ना. तिला लाटून घ्यायची आणि तेल लावल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकायचं आणि जसं आपण मोदकला करतो ना त्याप्रमाणेच आपण तसं मोदकचा गोळा करतो त्याप्रमाणे ती लाटी आपण तयार करायची आणि त्याला छान हलक्या हाताने लाटून घ्यायचं. एकदम गोल होते ती एकदम छान आणि एवढ्या फुगतात ना ह्या चपात्या. नाही फुगल्या ना तर माझं नाव बदलून द्या. काय नाव ठेवायचं ते तुम्ही सांगा. आणि बघा एकदम दोन्ही साईडने आपल्याला तूप सोडायचं आहे किंवा तेल ते आपल्यावरती डिपेंड आहे काय टाकायचं. पण एवढी फुगते ना, नक्की करून बघा अशी तुम्ही चपाती. दोन्ही साईडने त्याला मी तूप लावलं आहे, तुम्ही तेल पण लावू शकता. टम्म फुगणार एकदम आणि एकदम मऊ लुसलुसीत चपाती होती. संध्याकाळपर्यंत ती अजिबात कडक होणार नाही. छान अशी नरम असते. दोन्ही साईडने त्याला पलटून तूप लावायचं. छान बघा किती छान टम्म फुगली. तर नक्की बनवून बघा अशा पद्धतीने. खूप छान लागते आणि मस्तच होते. काय बोलू मी, एकदम छान होते. नक्की करून बघा आणि कशी झाली मला सांगा.